सर्वांसाठी सप्रेम नमस्कार। अंतकरणातून या भारत मातेला वंदन आणि सर्वांना सहस्नेह कडक आणि निळा जय भीम। आज आपल्या भारतामधील राजकारणाची काय परिस्थिती आहे आपण सर्वजण बघतोय। 1950 पूर्वी ज्या महामानवांनी या भारत देशाचं पवित्र संविधान लिहिण्याचं कार्य हातामध्ये घेतलं, त्यावेळेस सर्व धर्म जाती पंथ सर्वांगीण सर्व भौगोलिक बाबीचा विचार करून त्यांनी संविधान तयार केलं। अगदी तळागाळातल्या खितपत पडलेल्या सर्व बांधवांना जे अनइक्वल आहेत त्यांना इक्वल करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केला। आणि म्हणूनच त्यांचे उपकार या भारत देशावर एवढे अनंत आहेत। मी एका जातीवर बोलत नाही, एका धर्मावर बोलत नाही, एका पंथावर बोलत नाही किंवा एका भाषेवर बोलत नाही, तर अखंड भारत देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे उपकार आहेत। अगदी पदोपदी कुठल्याही कार्यामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आपण जाल तर त्यावेळेस बाबासाहेबांचे विचार हे समोर येत असतात। आणि म्हणूनच आयुष्यात भीम माझा कधी झुकलाच नाही, आयुष्यात भीम माझा कधी झुकलाच नाही, आयुष्यात भीम माझा कधी झुकलाच नाही, अशी जिद्द होती भीमाची मोडेन पण कधी वाकणार नाही। आणि म्हणून ज्यावेळेस संविधान लिहित होते तर त्यावेळेस मागासवर्गीयाच्या अगोदर म्हणजेच एसटी आणि एससीच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही इतर मागास आहेत ज्यांना आज आपण ओबीसी म्हणतो तर त्यांचा पहिला विचार केला। आणि तो पहिला विचार करत असतानाच आपल्या समाजाची चिंता परवा म्हणूनच पंजाबराव देशमुख हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले। आणि त्यावेळेस मागणी काय होती की ओबीसींना अगोदर त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब काय करता। परंतु दूरदृष्टी असलेले बाबासाहेब त्यांनी चटकन जे काही त्यांच्या मनामध्ये होतं तर ते अगोदरच त्यांनी घटनेमध्ये तयार करून ठेवलं होतं। आणि म्हणत होते देशमुख यांच्यावर थोडं मी ड्राफ्टिंग केलेली आहे, यांच्यावर नजर टाका। आणि नजर टाकतात वाचतात तर त्यांच्या डोळ्यामधून आसू येतात। खरंच म्हणतात बाबासाहेब तुम्ही फार थोर आहात। अहो तुमच्या इतके उपकार आणि दूरदृष्टी तुमच्यासारखी अजून बघितलेली नाही। कारण 140चं कलम हे पहिलं बाबासाहेबांनी ओबीसीसाठी टाकलं, नंतर एससी आणि एसटीचा विचार केला। आणि त्याच वेळेस आज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही वादंग सुरू आहे मराठा आरक्षण याच्यावर मनोज जरांगे यांनी जे रान उठवलेला आहे, तर हा प्रसंग आज आला नसता ज्यावेळेस इतरांनी जर ओपन समाज आणि सवर्णांनी त्यांना त्याच वेळेस जर मदत केली असती आणि सांगितलं असतं की बाबासाहेब तरतूद करा। बाबासाहेब तरतूद करत होते परंतु इतर सांगत होते आम्हाला त्याची काही गरज नाही। पण बाबासाहेब अगदी जड अंतकरणानं सांगत होते की ज्यावेळेस तुम्हाला याची गरज पडेल त्यावेळेस मी येथे नसणार आहे। आणि खरोखर आज ती परिस्थिती आली। आणि आजही तो विषय समझोत्यानं करावा लागतो, काढावा लागतो, तो काढता येतो। संविधानामध्ये प्रत्येक बाबीच्या ह्या तरतुदी आहेत। संविधान हे लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे। 2/3 बहुमताने संसदेमध्ये बहुमत सिद्ध करून हा बदल करता येतो। परंतु राजकारणापोटी आपल्या स्वार्थासाठी काही अनेक नेते हे एक होऊच देत नाहीत, दोन समाजाला झुलवत ठेवतात। मराठा बांधवांना देखील आरक्षण दिलंच पाहिजे ह्या विचाराचा मी आहे आणि सर्वच जण हे बाबासाहेबांना देखील ते अभिप्रेत होतं। हिंदू कोड बिलाचं काय झालं, सर्व स्त्रियासाठी या देशामध्ये स्त्री आणि पुरुष ही समान आहे। जोपर्यंत स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणार नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही। हे दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। म्हणूनच हिंदू कोड बिल। पण ज्यांना काही माहीत नाही विरोधाला विरोध करायचं म्हणूनच हिंदू कोड बिलाला विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला राजीनामा द्यावा लागला। या अखल सकल या देशामधील
स्त्री जातीच्या उन्नतीसाठी मला कायदा करता येत नाही, राजीनामा नेहरूच्या तोंडावर फेकून मारला, नको असले मंत्रिपद मला. पहिला स्वाभिमानी नेता की ज्यांनी या देशामधील सबंध स्त्रियासाठी पहिला आपला पदाचा राजीनामा दिला. आणि म्हणूनच आजही ती गोष्ट आपल्याला सामोरं करावं लागेल. आणि म्हणूनच या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा ठसा आहे की त्यांच्याशिवाय किंवा त्यांच्या विचाराशिवाय आपल्याला पुढे जाताही येणार नाही. या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि तेच स्वतंत्र, समता आणि बंधुत्व हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आणले. त्याच योगे या देशाची प्रगती, या जगाचं कल्याण आहे हे त्यांनी त्याच वेळेस निर्धारित केलं होतं. म्हणून उगाच नाही. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, जगाला अभिमान आहे, जगाला स्वाभिमान आहे, जगाला गर्व आहे, परंतु केवळ आपल्या राजकारणापोटी या देशामधील काही विरोधक हे त्यांच्या विचारांना हा विरोध करत असतात. परंतु शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालावं लागते. आणि म्हणून या ठिकाणी मला एक म्हणावंसं वाटतं, हरी राजकारण धम्मकरण तूच करावे, दुबळ्या समाजाचे पालन तूच करावे, भलत्याला जमेना सर भीमाची येईना, पुन्हा एकदा जन्म घे भीमा, पुन्हा एकदा जन्म घे भीमा, जे कुणाला करता आले ते जिद्दीने तूच केले, आज तुझे हे जय भीमवाले स्वाभिमान विसरून गेले, भलबुर ज्याच त्याला अजून कळेना, सख्या भावाचे वाजून जुळेना, भलत्याला जमेना सर भीमाची येईना, अरे भलत्याला जमेना सर भीमाची येईना, पुन्हा एकदा जन्म घे भीमा, पुन्हा एकदा जन्म घे भीमा, भीमामुळे मिळाला मान, तूच दिला स्वाभिमान, धन्य तुझी कीर्तिमान, मरता मरता दिल जीवदान, फेड तुझ्या उपकाराची अजून होईना, जेथे तेथे बेकी म्हणून काही होईना, अरे भलत्याला जमेना सर